जोगस यांच्या बॅनरवर सभापती उल्लेखानं नवा पेच, हौशी कार्यकर्त्यांनी बॅनर लावला, सुजित जोगस यांची कबुली। जालना महानगरपालिकेच्या नावे व पदांचा वापर करून लावण्यात येणाऱ्या अनधिकृत बॅनरच्या पार्श्वभूमीवर सध्या सभापती पदाच्या उल्लेखावरून नवा वाद निर्माण झाला आहे। महानगरपालिका प्रशासनानं यापूर्वीच अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज व पोस्टर लावण्यासंदर्भात कारवाईचे निर्देश दिले असताना एका बॅनरवर शिक्षण व विद्युत सभापती म्हणून सुजित जोगस यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे। या बॅनरवर बाबत प्रतिक्रिया देताना सुजित जोगस यांनी हा बॅनर हौशी कार्यकर्त्यांनी लावलाय, यापुढे अशा पद्धतीनं माझ्या नावाचा उल्लेख करू नका, सभापती म्हणून उल्लेख करायचा असेल तर संबंधित सभापतींचाच फोटो घ्या, अशी भूमिका स्पष्ट केल्याचं वृत्त आहे। महानगरपालिकेच्या आयुक्तांनी अनधिकृत बॅनर व जाहिरातींवर कारवाई करण्याबाबत परिपत्रक जारी केलंय। त्यामध्ये महानगरपालिकेच्या पदांचा किंवा अधिकृत पदनामाचा वापर करून जाहिरातबाजी करण्याच्या प्रकाराकडे प्रशासनाचं लक्ष आहे। दरम्यान संबंधित बॅनरवर सभापती असा उल्लेख करण्यात आल्यानं महानगरपालिकेतील पदांचा वापर नेमका कोणत्या पद्धतीनं करावा याबाबत प्रशासनानं स्पष्ट नियम करावेत, अशी चर्चा सुरू झाली आहे। पदाचा उल्लेख करताना संबंधित पदाधिकाऱ्यांच्या फोटो आणि पदाचा अधिकृत उल्लेख असणं आवश्यक आहे का? तसेच कार्यकर्त्यांनी स्वतःहून पदनामाचा वापर केल्यास त्याची जबाबदारी कुणाची, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत। महानगरपालिका प्रशासनानं अधिकृत बॅनरबाबत कठोर भूमिका घेतली असून आगामी काळात अशा प्रकारच्या जाहिरातींवर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय।